आकाशात भरारी घेण्याची, ढगांच्या पलीकडे जाण्याची मानवाची इच्छा खरंच खूप जुनी आहे ना. आजच्या या विश्लेषणात आपण अशाच 2 क्लासिक साहित्यिक कथांच्या प्रवासात सहभागी होणार आहोत. या कथा केवळ उड्डाणाबद्दल माहिती देत नाहीत, तर मानवी आणि नैसर्गिक धैर्याचं अत्यंत सुंदर आणि थक्क करणारं चित्रण आपल्या समोर उभं करतात. चला तर मग लगेच सुरू करूया. आता हे वाक्य पहा. प्राचीन काळापासून मानवाने आकाशावर विजय मिळवण्याचं स्वप्न पाहिले आहे. हे एक साधं वाटणारं वाक्य आपल्या आजच्या दोन्ही अत्यंत वेगळ्या कथांना एकाच धाग्यात बांधून ठेवतं. विचार करा, एक कथा आहे निसर्गातल्या एका छोट्याशा जीवाची आणि दुसरी आहे एका मानवी वैमानिकाची. पण आकाशाला गवसणी घालण्याचं स्वप्न मात्र एकच आहे. पण इथं एक मोठा प्रश्न उभा राहतो. अज्ञातात झेप घेताना वाटणारी ती धडकी भरवणारी भीती कशी जिंकायची? जेव्हा खात्री नसते की स्वतःचे पंख किंवा तंत्रज्ञान आपल्याला वाचवेल की नाही, तेव्हा ती पहिली पायरी कशी उचलायची? हाच तर आपल्या आजच्या विश्लेषणाचा मुख्य गाभा आहे. आपली पहिली कथा आहे द हेजिटंट यंग सीगल, म्हणजेच अंतर्गत भीतीवर मात करणं. लियम ओफ्लॅहर्टी यांची हिज फर्स्ट फ्लाईट ही कथा आपण पाहत आहोत. यातल्या मुख्य पात्राचा संघर्ष पूर्णपणे मानसिक आणि आतला आहे. बाहेरून त्याला कोणताही धोका नाहीये, तरीही तो एका अदृश्य भीतीच्या साखळदंडात अडकलाय. कड्यावर एकटाच मागे राहिलेला हा तरुण सीगल पक्षी, त्याचे भावंड आणि आईवडील आधीच उडून गेलेत. पण समोर पसरलेला अथांग समुद्र पाहून त्याला अगदी खात्रीच वाटते की त्याचे पंख त्याचं वजन पेलूच शकणार नाहीत. हीच ती अनामिक भीती आहे जी त्याला उडण्यापासून रोखत आहे. आणि या भीतीचा परिणाम काय होतो? तर त्याला पुढचे 24 तास पूर्णपणे एकटं पाडलं जातं. तो बिचारा उपाशी आहे, कोणीही त्याच्याकडे लक्ष देत नाहीये, आणि सर्वात वाईट म्हणजे स्वतःचं कुटुंब त्याच्या भ्याडपणाबद्दल त्याला टोमणे मारत आहे. अगदी उपाशी मारण्याची धमकीही देतात, जेणेकरून तो काहीतरी कृती करेल. एका छोट्या जीवासाठी हा किती भयानक आणि जीवघेणा अनुभव असू शकतो याची आपण सहज कल्पना करू शकतो. पण मग कथेचा सर्वोच्च बिंदू येतो. हे दृश्य अतिशय नाट्यमय आहे बरं का. भुकेने वेडापिसा झालेला हा तरुण पक्षी पाहतो की त्याची आई माशाचा तुकडा घेऊन त्याच्याकडे येतेय, पण ती अगदी त्याच्या चोचीच्या टप्प्याबाहेर मुद्दाम थांबते. हाच तो क्षण असतो जेव्हा भूक त्याच्या भीतीवर मात करते आणि केवळ नैसर्गिक प्रवृत्तीने तो त्या माशावर झेप घेतो. त्यानंतरच्या घटना अतिशय वेगाने घडतात. तो शून्य आत खाली कोसळू लागतो. एक क्षण तर त्याला प्रचंड भीती वाटते आणि त्याचं हृदय धडधडायचं थांबतं. पण ती महाभयंकर भीती फक्त एका मिनिटासाठीच असते. पुढच्याच क्षणी त्याच्या छातीच्या पिसांवरून हवा वाहू लागते आणि एका यशस्वी उड्डाणाचं यांत्रिकीकरण आपोआप सुरू होतं. तो आता खाली कोसळत नसून हवेत छान तरंगत असतो. यावर हे वाक्य खूप विचार करायला लावतं. मग तो पूर्णपणे विसरून गेला की त्याला कधी काळी उडता येत नव्हतं. खरंच एकदा का स्वतःच्या नैसर्गिक क्षमतेवर विश्वास ठेवला की भीती कशी वाफेसारखी उडून जाते हे यातून अगदी अचूकपणे दिसून येतं. त्याचा हा प्रवास केवळ भीतीकडून स्वातंत्र्याकडे जाणारा आहे. आता वळूयात दुसऱ्या भागाकडे, द मिस्टिरियस ब्लॅक एरोप्लेन, बाह्य संकटावर मात. इथे आपण फ्रेडरिक फॉर्सेथ यांची थरारक कथा पाहत आहोत. मगाशच्या कथेसारखा इथे अडथळा मानसिक नाहीये, तर बाह्य वातावरणातला आहे, जो प्रत्यक्ष जीवघेणा आहे. कथेची सुरुवात अगदी शांत वातावरणात होते. आपला वैमानिक त्याचं जुनं डकोटा विमान रात्रीच्या निर्भर आकाशात फ्रान्सवरून इंग्लंडकडे उडवतोय. तो कुटुंबाला भेटण्याच्या आणि एका उत्तम इंग्लिश नाश्त्याचा आस्वाद घेण्याच्या सुखद स्वप्नात रंगलाय. सगळं कसं अगदी सुरळीत चालू असतं. पण परिस्थिती किती वेगाने बदलते ते पहा. पहाटे 1:30 वाजता तो पॅरिस कंट्रोलला संपर्क करतो. मात्र पॅरिसपासून 150 किलोमीटर पुढे गेल्यावर त्याला काळ्या पर्वतांसारखे भयानक वादळी ढग दिसतात. तरीही तो धोका पत्करतो आणि ढगांमध्ये शिरताच त्याचं होकायंत्र आणि रेडिओ पूर्णपणे बंद पडतात. या काळ्याकोट्टा अंधारात जगण्यासाठी त्याची धडपड सुरू होते. आणि मग अर्ध्या तासानंतर त्याला एक अनोळखी विमान दिसतं आणि काही क्षणातच तो सुरक्षित धावपट्टीवर उतरतो. कसं शक्य झालं हे? वादळात हरवलेल्या या वैमानिकाला जेव्हा ते रहस्यमयी विमान दिसतं, ज्याला स्वतःचे दिवेही नाहीत, तेव्हाचा हा प्रसंग अंगावर काटा आणणारा पण तेवढाच दिलासा देणारा आहे. त्या अनोळखी वैमानिकाने खून करून म्हटलं, माझ्या मागे ये. आणि आपला वैमानिक एका आज्ञाधारक लहान मुलासारखा त्या अनोळखी व्यक्तीच्या मागे जातो. आणि इथंच कथेत एक प्रचंड मोठा ट्विस्ट येतो. जेव्हा तो सुरक्षित खाली उतरतो आणि कंट्रोल रूममधल्या महिलेला त्या मदत करणाऱ्या वैमानिकाला धन्यवाद देण्यासाठी विचारतो, तेव्हा तिचं उत्तर अक्षरशः हादरवून टाकणारं असतं. ती रडार बघून स्पष्ट सांगते की त्या भयानक वादळात आकाशात दुसरं कोणतंही विमान उडत नव्हतं, फक्त त्याचं आणि त्यांचंच एक विमान तिथे होतं. धक्कादायक नाही का? आणि हे आपल्याला घेऊन जातं आपल्या विश्लेषणाच्या पुढच्या टप्प्यावर.
भीती आणि साहस, 2 प्रवास आणि 1 आकाश. आता या दोन्ही कथा एकमेकांशी कशा जोडल्या गेल्यात हे पाहणं खरंच लक्षवेधी आहे. प्राणी असो वा माणूस, आकाश एकच आहे आणि भीतीवर विजय मिळवण्याचा त्यांचा संघर्षही खूप साम्य दर्शवतो. सीगलची भीती अंतर्गत होती, त्याला स्वतःच्या क्षमतेवर संशय होता. तिथे त्याला स्वतःवर आंधळा विश्वास ठेवून झेप घेणं म्हणजे एक प्रकारची लीप ऑफ फेथ घेणं आवश्यक होतं. तर दुसरीकडे वैमानिकाचा धोका पूर्णपणे बाह्य होता. कमी इंधन असताना भयानक काळ्या वादळात जाण्याचा त्याने घेतलेला तो एक जीवघेणा जुगारच होता. यातूनच आपल्यासमोर हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. या दोन्ही घटनांमध्ये यशाची खात्री होती का? की अपयशाची मोठी शक्यता असतानाही फक्त प्रयत्न करणं जास्त महत्त्वाचं होतं? विचार करा. साहसाची खरी व्याख्या कदाचित परिणामांची पर्वा न करता ते पहिलं पाऊल उचलण्यातच दडलेली असते. आता आपण पाहूया ब्लॅक या शब्दाचे अर्थ आणि त्यातून होणारी वातावरण निर्मिती. आता थोडी भाषेची किमया पाहूया. ब्लॅक किंवा काळा हा एकच शब्द कथेचं संपूर्ण वातावरण कसं बदलतो ते पाहणं खूप रंजक आहे. काळे पर्वत म्हणजे फक्त सर्वात गडद रंग. अचानक सर्व काळं झालं म्हणजे प्रकाशाचा पूर्ण अभाव. पण याचा उपयोग नैराश्य, राग किंवा अगदी भयंकर गुन्हे दर्शवण्यासाठी होतो. फ्रेडरिक फॉसित यांनी या शब्दाचा वापर करून केवळ रंग नाही तर प्रकाशाचा पूर्ण अभाव आणि एक अत्यंत गंभीर भयानक धोका आपल्या डोळ्यांसमोर उभा केला आहे. आणि शेवटी जाता जाता हा एक अनुत्तरित प्रश्न उरतोच. त्या भयानक वादळात दिव्यांशिवाय उडणाऱ्या त्या रहस्यमयी काळ्या विमानाचा वैमानिक नक्की कोण होता? तो एखादा भास होता की आपल्या वैमानिकाच्या आत दडलेला त्याचा स्वतःचाच जगण्याचा अदम्य आत्मविश्वास? यावर नक्की विचार करा. या रंजक विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद. असाच नवनवीन गोष्टी शिकण्याचा आणि शोधण्याचा आपला हा प्रवास सुरूच ठेवूया.